आषाढी एकादशीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची महाआरती पूजा ही करणार आहेत आणि त्यासाठी आपण बघितलं तर विशेष जो पोशाख आहे विठ्ठल रुक्मिणीचा तो देखील आता कुठेतरी तयार झाला आहे असंच म्हणावं लागणार आहे। या पोशाखाची जबाबदारी आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्यावरती देण्यात आली होती। आपण समोर बघत आहोत हे महावस्त्र जे आहेत विठ्ठलाचं ते देखील आता तयार हे झालेलं आहे। उद्या तुषार भोसले हे पंढरपूरकडे हा पोशाख घेऊन जाणार आहेत। यासोबतच रुक्मिणीची साडी देखील आपण बघितलं तर पैठणी देखील आहेत आणि ही पैठणी देखील नेसवली जाणार आहेत। नक्की कसा असणार आहे पोशाख, काय यामध्ये आहे विशेष असं आपण हे जाणून घेणार आहोत। तुषारजी, काय नक्की आता आषाढी एकादशी जवळ येते, तुमच्याकडे ही जबाबदारी? निश्चितच राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया असं लोभस रूप असलेल्या पांडुरंगाची ओढ घेत लाखो वारकरी पंढरीत दाखल होत आहेत। पण 2 दिवसानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे 12 कोटी जनतेच्या वतीनं पांडुरंगाची आणि रुक्मिणी मातेची सपत्नीक महापूजा करणार आहेत। त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातली ही पहिली महापूजा असणार आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी खास पोशाख यावर्षी श्री भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी तयार करून घेतलेत। आपण बघू शकतो की हा पांडुरंगासाठी अंगरखा तयार केलेला आहे। 12 बंदी ज्याला आपण म्हणतो, 12 बंद असतात आणि ही 12 बंदी हा अंगरखा पूर्णपणे रेशमी अंगरखा, ब्रॉकेट सिल्क असलेला रेशमी अंगरखा यावर्षी पांडुरंगासाठी असणार आहे। मुख्यमंत्री महोदयांना आम्ही रंगाची संगती विचारली होती, त्यावेळेला त्यांनी जांभळा किंवा भगवा रंग पाहिजे असं सांगितलं होतं। म्हणून मग जांभळा आणि भगव्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या पोशाख आपण तयार करून घेतलाय। या जांभळ्या रंगाच्या अंगरख्यासोबत आपण भगव्या रंगाचा सोवळं पांडुरंगासाठी, हे बघा, हे पूर्णपणे रेशमी सोवळं आहे, शुद्ध रेशमाचं हे सोवळं आणि त्याला जांभळ्या रंगाची लेस आहे अंगरख्याला मॅचिंग करण्यासाठीचं, असं हे पूर्णपणे सोवळं पांडुरंगाभोवती असणार आहे। त्याचसोबत हा शेला, हा बघा सुंदर असा रत्नजडित शेला पांडुरंगाच्या खांद्यावर त्या दिवशी आपल्याला आषाढीच्या मुख्य पूजेच्या दिवशी आपल्याला दिसेल। दिवसभर हाच शेला पांडुरंगाच्या खांद्यावर असणार आहे। हा सुद्धा पूर्णपणे रेशमी आहे, भगव्या रंगाचा आहे आणि हा खास तयार करून घेतलाय। त्यासोबत रुक्मिणी मातेसाठी सुद्धा आपण खास साडी बनवून घेतली आहे। बरं, यंदा काय पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना असणार आहे? पांडुरंगाच्या चरणी मागच्या वर्षीच प्रार्थना केली होती की पुढच्या एकादशीला माननीय देवेंद्रजी फडणवीस जे की विकास पुरुष आहेत ते इथून पुढच्या आषाढी एकादशीला मुख्यमंत्री महोदय म्हणून महापूजेला यावेत आणि ती इच्छा पांडुरंगाने पूर्ण केली आहे। आता पांडुरंगाच्या चरणी हीच प्रार्थना असणार आहे की महाराष्ट्रावर दीर्घकाळ हेच विकास पुरुष महापूजेकरता दर आषाढीला आपल्याकडे येऊ दे आणि पांडुरंगाकडनं हीच अपेक्षा असणार आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी आरोग्य आणि कल्याण लाभू दे। हे खरं तर झालं पांडुरंगाचं वस्त्र। आता रुक्मिणीचं कसं असणार हे आपण जाणून घेणार आहोत। तुषार भोसले यांच्या पत्नी आहेत। ताई, काय नक्की ही साडी? आपण रुक्मिणी मातेसाठी नऊवारी पैठणी घेतलेली आहे। जांभळ्या रंगाची सुंदर अशी ही पैठणी आहे। तिच्या पदरावर पूर्ण मोराचं विविंग आहे आणि बुट्टा ही खूप सुंदर आहे, पूर्ण रेशमी आहे आणि आपण तिचं सौंदर्य खुलवण्यासाठी अजून साडीला लेसही लावून घेतली आहे आणि त्याचप्रमाणे आपण साडीला कॉन्ट्रास्ट असा भगव्या रंगाचा शेलाही घेतलेला आहे। हा पूर्ण जरी विविंगचा आहे आणि साडीला मॅचिंग करण्यासाठी तिलाही आपण सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे। बरं, कशा मनात भावना आहेत की आता हे वस्त्र थेट आषाढी एकादशीला रुक्मिणीसाठी जाणार आहेत, काय भावना आहेत? भावना म्हणजे खरं तर मी खूप एक्सायटेड आहे की हे वस्त्र रुक्मिणी मातेला परिधान करण्यात येणार आहेत आषाढी एकादशीला, त्यामुळे खूप छान वाटतंय। आपण बघत आहोत खरं तर सगळीकडे आता आषाढी एकादशी निमित्त तयारी सुरू झाली आहे। लाखो वारकरी खरं तर यंदा पंढरपूरला जाणार आहेत आणि दुसरीकडे आता विठ्ठल रुक्मिणीचं वस्त्र देखील तयार हे झालेलं आहे। कॅमेरामॅन के पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।